जय भीम. आज सम्राटनगर या ठिकाणी, तासगाव सम्राटनगर या ठिकाणी आज आमच्या ताई समाजकार्यात अगदी भारावून जाणारी व्यक्तिमत्व किंवा आणि काही अडचणी असलेल्या किंवा काय अगदी पुढं होऊन धावून एखाद्या म्हणजे कामाच्या संदर्भात धावून पुढं जाऊन काम करणाऱ्या आज या व्यक्तिमत्वाची ताईची आपण आज चर्चा करणार आहे. तर आज त्याच्या जीवनावरील आणि समाजकार्य त्यांचं कसं आहे त्याच्यावर आपण त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहे. तर जय भीम ताई. जय भीम. तर ताई तुमचं नाव काय? माझं नाव उषाताई बाबासाहेब कांबळे, तासगाव सम्यक महिला मंडळ. मग आता तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण काही जास्त झालेलं नाही, 7वी झाले. 7वी बोर्ड काय शिकता आलं नाही? नाही शिकता आलं. म्हणजे परिस्थिती नाजूक असल्यामुळे वडील वारले, त्यामुळे नाही शिकलो. शिकता आलं नाही. मग आता मग तुम्हाला मग समाजकार्याची कापासून आवड निर्माण झाली? समाजकार्याची 2012 ना, 2012 पासून आम्ही ह्याच्यात. तुम्हाला पहिल्यांदा ज्या वेळेला समाजकार्यात जात असताना कुणाचा वारसा घेऊन मोठं गेला तुम्हाला जावं असं वाटलं? कोणामुळे जावं? नाही, सावंत मॅडम म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला 10 दिवसाचं सामनेर शिबिर घ्या म्हणून सांगितलं. मुंबईच्या काय? नाही, कुठलं नगर श्रीरंगनगर, तिथून त्या आल्या. शिबिरामध्ये हो, 10 दिवसाचं शिबिर घेतलं. मग त्यातनं आम्हाला त्यांनी सगळं धम्माचं आम्हाला गोडी निर्माण करण्याचं रोज रोज प्रबोधन केलं, सांगितलं. त्याच्या ह्याच्यावर आमच्या मनात ते राहून गेलं की बाबा इथनं पुढं आपण धम्माचं कार्य केलं पाहिजे. म्हणजे असं तुम्हाला सारखं ते जाणवू लागलं. मग सुरुवात म्हणून तुमची महिलाचं किंवा कसा ग्रुप कसा उभा केला तुम्ही? त्या 10 दिवस शिबिरात ज्या महिला आलेल्या त्यांना 10 दिवसाच्या शिबिरात प्रमाणपत्र देण्यात आलं. आणि त्याच ह्याच्यात किती महिला होत्या बसलेल्या त्यावेळेला 51 महिला होत्या. सगळ्या 50? हो, तुमच्या इथल्या सगळ्या 51 महिला. त्यांना ती 10 दिवसाच्या शिबिराचं प्रमाणपत्र दिलं. आणि त्याच फील्डमध्ये आम्हाला नागपूर जाणं घडलं. अरे वा, चांगलं. मग नागपुरातनं आल्यावर आम्हाला वाटलं की मग आम्हाला कोलप सरांचं जास्त योगदान मिळालं, कारण त्यांना आम्हाला एक मुख्य वक्ता म्हणून बोलवण्यात आलं की आम्हाला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. मग कोलप सरांना बोलवलं, ते सांगलीचे जितेंद्र कोलप. त्यांनी आम्हाला सांगितलं की हे आता इथं एवढं 10 दिवसाचं शिबिर थांबवून बसायचं नाही, ह्याच्या पुढे तुम्ही धम्म चालवत राहायचं, प्रचार केला पाहिजे, थांबू नका. तुम्ही प्रचार करत असताना त्यावेळेस तुम्हाला काय अडचणी आल्या? अडचणी म्हणजे आम्ही आता हे धम्म करतो ह्याच्यात आल्या अडचणी, त्याच्यावर मात करून आम्ही पुढे चालत गेलो. मला सांगायचं तात्पर्य पाहिजे कसं, एखादा विषय काही आपण कुठलंही काम करायला लागलो तर अडचणी येतच राहणार, पण अडचणी मात करत पुढे जाणं किंवा ताईचा शब्द कसं घेण्या लोक आहे. कारण मुलाखत म्हणजे मुलाखतच बघून चालत नाही, तर ती व्यक्ती काय बोलते त्या व्यक्तीच्या शब्दातनं काय घेतलं पाहिजे की पुढल्या आपल्या बोध बांधवाला किंवा माझ्या उपासकीनं हा शब्द घेतला पाहिजे, हा घेण्यात बघा आहे. अगदी अजून याच्याकडे आपण जाणून घेणार आहे. तर काय परत तुम्ही सगळे 50 महिन्याचा तुमचा ग्रुप जे आहे तेव्हापासून तुम्ही काय काय कुठे काम केलं काय सांगतो ना? तेव्हापासून आम्ही प्रत्येक रविवारी पौर्णिमेला वंदना घेत गेलो. वंदना घेता घेता आता तुम्ही वंदन वगैरे घेता? हो, प्रत्येक रविवारी. आणि तुमच्या त्या 50 महिला ज्या काय त्यातल्या किती उपस्थित राहते? काही तर कामानिमित्त, काय सर्व्हिस निमित्त बाहेर गेल्यात, थोड्याफार आहेत आपल्या. म्हणजे जे उपस्थित आहेत त्या? हा, जेवढ्या उपस्थित आहेत तेवढ्यांचं आम्ही ते अजूनपर्यंत टिकवलंय. त्याला आज 14 वर्ष झाली. सातत्याने एकही वर्ष आम्ही खंड केला नाही. आणि त्यातच आम्ही परत म्हणले की नुसत्या पौर्णिमेवर आणि रविवारवर थांबून चालणार नाही, तर आपल्याला बुद्धांचा धम्म वाचला पाहिजे. मग ते आम्ही पुस्तक वाचायचं चालू केलं. आम्हाला कोलप सरांनी दिली. हे पुढं मार्गदर्शन करणारे जितेंद्र कोलप सरांनी दिलेले आहे. मग त्यावेळी मग आता तुम्ही वाचत असताना किंवा तुम्ही याच्यात वाहून घेतल्यानंतर तुम्हाला असं काय वाटलं की बाबा दुसऱ्या काय महिला आपण तयार करावं, कुठल्या गावाला बाबा दुसऱ्या एखादा संच उभा, आपण आपला जसा उभा केलाय तसा तिथे एखादा जाऊन संच उभा करावा, असं तुम्हाला कधी कल्पना आली का? सुचलं का तुम्हाला? सुचायला म्हणजे आम्ही काय केलं, ज्या महिला येत नव्हत्या त्यांना आम्ही एक कॅसेट तयार केलं, आमचं स्वतःच. आणि ते आम्ही टीव्हीला दाखवलं. आमच्याच गावात पेनड्राय तयार करून दाखवलं. ते बघून आमच्यात अनेक बायका आल्या. तुमच्या त्या कॅसेटचा प्रभाव बराच झाला.
आणि मग त्याच्या ह्याच्यावर आम्ही ते मार्गदर्शन करत करत गेलोय. ते आज तागायत आम्ही आता मुलांच्यावर पण संस्कार देतो. प्रत्येक रविवारी 22 प्रतिज्ञा शिकवतो, त्रिसरण पंचशील म्हणतो. सगळ्या मुलांना आमच्या पाठ आहेत, सगळं म्हणतो आम्ही. मग आता कसं होतं, आतापर्यंत जे गट आहे किंवा मंडळ आहे जास्त दिवस जरा टिकत नाही. टिकत नसल्यामुळं कुठं तर माणूस जरा विस्कळल्यागत वाटतो किंवा ती पुढली एखादा ऐकणारी व्यक्ती आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो त्या व्यक्ती. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? आमच्या 50 बायका होत्या, त्यातल्या थोड्याफार कमी झाल्या. तर आम्ही जसं आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षणवाली जास्त माझ्या संग नसली तर 4 कट्टर राहू द्यात, तसं आम्ही जेवढ्या 10-12 बायका आहेत त्या कट्टर आहोत. आम्ही या नका येऊ, आम्ही कोणावर जबरदस्ती करत नाही. दम आमचा आम्ही हे चालू ठेवणार म्हणून हे आज तागायत चालूच ठेवले. आम्ही कोणाला जास्त आग्रह करत नाही किंवा जबरदस्ती करत नाही. आमच्या मनाला पटतंय ते आम्ही 20 रुपये प्रमाणे 20 रुपये बुद्धांना आंबेडकरांना फुलं वाहतोय. ते 20 रुपये बचत केली. 20 रुपयात परत आम्ही 50 रुपये बचत केली. 50 रुपये बचत करत करत आज आमच्याकडं थोडी रक्कम आहे. ते आम्ही काय आंबेडकरांना जेव्हा आमच्या बुद्धीला जे हे वाटेल तेव्हा आम्ही ते काहीतरी करणार आहे. काहीतरी सुद्धा हा शब्द अगदी लाख मोलाचा आहे. तरी नेहमी सुद्धा 10 वरून 50 होते तिने सांगितलेलं आहे. 10 वरून 50 वगैरे अजून किती तर तिची रक्कम साठलेली आहे. तर असं तुमची साठली, असं कुणाचं एखाद्या दुसऱ्या गटाचं साठावं असं तुम्हाला कधी वाटलं का? आता चाललंय त्या मार्गात दुसरं कुणाला तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला का? घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी कशाला काय हिसाब मागत राहिले. आम्ही हिसाब मागणाऱ्याला सोडून दिलं. तुमचा मार्ग तुम्हाला, आमचा मार्ग आम्हाला. आम्ही काही चैनी करायला पैसे घेत नाही. बुद्धांच्या आंबेडकरांच्या चरणी आपण काहीतरी करणार आहोत म्हणून ते पैसे इकट्ठा करत होतो. त्याचा हिसाब जर मागत असेल तर तुम्हाला जय भीम एवढं केलं आणि आम्ही आपलं कट्टर राहिलो. आपण या नावाला घेतोय, त्या नावाविषयी बाकीच म्हणजे नाही बोलणं चुकीचं आहे. म्हणजे सगळ्याला वाटतं तसं नाही, वाटत नाही. बोलत नसले तर ते शब्द जरा कुठं माणसाला खंडत असतो, सारखा ठॉकठॉक करत असतो. ती वेळ आला तेवढं होत जातं. त्याला काही विषय राग मानून घ्यायचा नाही, म्हणजे कोणीच राग मानून घ्यायचा नाही. तर आता तुम्ही आता सातत्यानंतर तुमचा हा कार्यक्रम वर्षाचा वगैरे काय चालू आहे का तुमचा? तेच की 14 वर्ष आम्ही कंटिन्यू केलाच. आता सध्याला चालू आहे आमचा. आता तुमचं बाहेर कुठे जाण्याचा प्रयत्न आहे का? आम्ही जागवानला गेलो. तिथं ग्रुप तयार केला का? तिथं नाही ग्रुप, त्यांचाच आहे. आम्हाला आमंत्रित केलं होतं का तुम्ही वंदना घ्या. तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेला? हा, तिथं पहिल्या सुरुवातीला आपल्याला बाहेर आमंत्रित केलेलं आहे एक पाहुणं म्हणून. ते जाण्याची उत्सुकता वेगळी किंवा तिथं म्हणजे काय असेल ते प्रसंग किंवा तो आनंद तुम्हाला कसा वाटला सुरुवातीचा? ते आंबेडकर आमच्या अंगातच हे झाल्यामुळे आम्हाला तिथं लयच जल्लोष वाटला. त्यांनी पण आमचं चांगलं स्वागत केलं. आम्ही काहीतरी 6-7 वाजता गेलेलो, रात्री 11 वाजता आलो. तुम्ही त्याला होऊनच गेला सगळ्या गाणी बिनी म्हणून त्यांना सांगून वंदना घेऊन. गाणी पण येतात आम्हाला. पहिलं कुठलं गाणं सुचलं तुम्हाला? पहिलं सुरुवातीचं गाणं माझ्या भीमाची पुण्य. त्यात एक आम्हाला 2 ओळी म्हणून आमच्या गावात ते बघून म्हणायला लागते. तर एकच म्हणते, माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई, त्याने दिदला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई, त्याने दिदला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. बघा जय भीम. सुद्धा म्हणजे अगदी कसा आवाज ऐकला तर अगदी आवाज सुद्धा अगदी चांगल्या माणसाला किंवा एखाद्या गीतकाराला सुद्धा लाजू अशा मापाचा ताईचा सुद्धा आवाज आहे. पण ताई एखाद्या महिलेला किंवा मार्गदर्शन करायचं आहे, तिला करू वाटते, तर त्यावेळी तुम्ही त्यांना काय संदेश द्यायचे? खरंच बाबा इथं तासगाव सम्राटनगरमध्ये असं वर्षावाचं चालतं बाबा आमच्या इकडं वर्षावाद व्हावा किंवा मार्गदर्शनासाठी तुम्ही एखादं तुमच्याकडे आली व्यक्ती तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन काय करता? मार्गदर्शन म्हणजे आपण देवाधर्माच्या मागं लागू नका, आपले बुद्ध हेच खरे दैवत, आंबेडकर हेच दैवत, असं पटवून सांगून काही महिलांना आम्ही आमच्यात घेतलंय सामावून घेतलं. त्यासाठी तुमचा एखादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. सांगा म्हणताय तुमचं नाव, नाहीतर संजीवनताईचं. बरोबर. जय